नवा ट्विस्ट. नमस्कार, तुम्ही पाहत आहात नाथ माने ऑफिशियल न्यूज. मी आहे तुमच्यासोबत. पहिली यादी जी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये राज्यामध्ये 16,96,000 शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे आणि ह्यामध्ये 2 लाखाच्या आतली सर्व खाती आहेत आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि ह्याची रक्कम साधारण 13,600 कोटी आहे. कुठल्या जिल्ह्यातील किती काय अंदाजे साधारण? सर्वात जास्त मला यादी वाचून दाखवायला लागेल. यामध्ये सर्वात जास्त अहिल्यानगर जिल्हा आहे, तिथे 1,32,734 आणि सर्वात कमी सिंधुदुर्ग आहे, तिथं 3,708 आहेत. 1 लाखावरती पेक्षा जास्त लाभार्थी असलेले जिल्ह्यामध्ये बुलढाणा आहे, तिथे 1,16,000 आहे. छत्रपती संभाजीनगर आहे, तिथे 1,05,000 आहेत. जालना आहे, तिथे 1,07,000 आहे आणि यवतमाळ आहे, तिथे 1,01,000 आहेत. म्हणजे साधारण हे 6 जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त लाभार्थी आहेत. आम्ही साधारण 2 आठवड्यामध्ये दुसरी यादी पण आम्ही प्रसिद्ध करू. टोटल किती दिवसात ही सगळी कर्जमाफी कंप्लीट होईल? अजून किती यादी येतील असं? आता 12 लाख झाले, टोटल 56 लाखाचे पण लागेल ना? नाही, कर्जमाफीचे जे आहेत ते हे आहेत आणि बाकी प्रोत्साहनपरचे आहे. तर आता जी कर्जमाफीचे आहे ते आम्ही सगळं पुढच्या महिन्यामध्ये आम्ही संपवू. त्यानंतर ओटीएस साठी मुळात शासनाने मुदत दिलेली आहे ती 31/3/27 ची दिलेली आहे. त्यामुळे ओटीएस योजना त्याच्यानंतर देखील चालू राहणार आणि हे जी देखील आहे प्रोत्साहनपरची देखील मुदत दिलेली आहे. त्यामध्ये देखील बराच वेळ आहे, म्हणजे शेतकऱ्याला कर्ज भरायला 31/3/27 पर्यंत वेळ आहे. पण त्यामध्ये देखील आता जे पात्र निघतील त्या पात्रतेप्रमाणे आम्ही त्यांचं लिस्ट आम्ही जाहीर करू. आधार प्रमाणीकरण आता मी सांगितलं, आता तुम्हाला पोर्टलवरचा मी आकडा दाखवतो. हा 4 लाख क्रॉस झालेला आहे, म्हणजे आता 17 लाखापैकी 4 लाख. आमची यादी जी आम्ही प्रसिद्ध केली ती शनिवारी केली, त्यानंतर रविवार होता. 2 दिवसात 4 लाख झाले. माझ्या माहितीप्रमाणे की ह्या 3 दिवसामध्ये शुक्रवारपर्यंत आधार प्रमाणीकरण बऱ्यापैकी पूर्ण होईल. जेवढ्या लोकांचं होईल साधारण जे पण 10 लाख 12 लाख 15 लाख होईल त्यांचं आम्ही प्रोसेस करून अकाउंट त्यांच्या खात्यात प्रत्येक आधार हो कारण त्याच्या आधार लिंक अकाउंटवर पैसे द्यायचे आहेत ना. हा आधार प्रमाणीकरण फक्त आपल्या सेवा केंद्रावर जायचं, तिथं विशिष्ट क्रमांक किंवा आपला आधार नंबर द्यायचा, तो तुम्हाला अमाऊंट सांगतो आणि मग अंगठा लावायचा. आधार प्रमाणीकरण फार कनेक्टेड आहे, त्यांना काय करायचं? नंतरच पैसे पास होणार. त्याला ती रक्कम मान्य आहे का नाही कसं करणार? जी पैसे आम्ही देतोय त्याला ते त्याचं आहे का नाही त्याला दाखवावं लागेल ना. हे तुमचं 1.5 लाख आहे, 75,000 आहे, तो येस म्हणलं तो देणार, नाही म्हणलं तो ग्रीव्हन्सला जाणार. 2027 पर्यंत बँकेत जमा करायचे 2 लाख रुपये जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना काय आव्हान? नाही, यामध्ये आम्ही सांगणार की ज्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आमची ओटीएस ची यादी झाल्यानंतर लवकरात लवकर आमचं ते 2 लाखाच्या वरती रक्कम भरावी आणि जेणेकरून त्यांना लाभ लवकर देता येईल. यामध्ये आता आम्हाला 12,84,000 आहेत. नाही, 32 लाखामध्ये कमर्शियलचे आणि डीसीसीचे दोन्हीचे मिळून. सर, योजनेसाठी फार्मर आयडी सक्तीचा आहे? हो आहे, फार्मर आयडी. नाही, आता फार्मर आयडी आपले तुम्हाला माहिती म्हणून फार्मर आयडी सुद्धा आपले सरकार सुविधा केंद्रावर येतो. त्यामध्ये आम्ही सांगितले की त्यांनी तिथं प्रथम जावं आणि प्रथम तिथं गेल्यानंतर ऍग्रीस्टॅग नंबर असेल नसेल तर पहिला ऍग्रीस्टॅग रजिस्टर करायचा. ऍग्रीस्टॅग रजिस्टर 2 दिवसात येतो आणि त्यानंतर त्यांनी आता आम्ही जी माहिती घेतलेली आहे त्यामध्ये 17 लाखापैकी जवळपास 15-16 लाख लोकांचे ऍग्रीस्टॅग नंबर आहेत. असं काय त्यांनी काय प्रोसेस करायची? ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्ही पात्र आहे पण आमचं नाव यादीत आलेलं नाहीये त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे जावे, तक्रार नोंदवावी, तहसीलदारकडे नोंदवावी किंवा आमचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आहेत त्यांच्याकडे तक्रार नोंदवावी. त्यांच्या सर्व तक्रारीवर आम्ही चौकशी करून त्यांना लेखी उत्तर कळवू.